बाबड्या, हा तुला जे काम सांगितलं होतं ते झालं का? कुठपर्यंत आलं? गाडी पुढे सरकली आहे. देवादादांनी राजकुमार दादाला शोधायला मला मदत केली आहे. मला सांग, राजकुमार दादांनी घरात काही गोंधळ घातलाय तो देवाला सगळं माहिती आहे? सगळं माहिती आहे, अख्खी कुंडली माहिती आहे. कुंडली कशी काय? तेव्हा बारीक लक्षात ठेवा. अरे सांग ना, पोलीस आहे तो, सगळं माहिती असणार. काही बोलतो काय? तो पोलीसवाला आहे म्हणजे सगळ्यांच्या घरातल्या खबरी असतात का त्याकडे? काय बोलतो तू? असू शकतं. बबलू, खरं सांग, तू काय नाही बोला ना? किरणची शपथ नाही. काय? देवा शपथ नाही. ठीक आहे, तू म्हणतोस की देवाला सगळं माहिती आहे. नक्की काय काय माहिती आहे? काय? कोणाला काय माहितीये? मी आणि बबलू ते बोलत होतो जरा. उगाच विषय बदलू नका. तुम्ही ह्यांच्याबद्दल बोलत होता ना? नाही, हा आमचा वेगळा विषय चालू आहे. बबलू, खोटं बोलायचं नाही हं. मला माहिती आहे तुम्ही ह्यांच्याबद्दलच बोलत होता. नाही वहिनी, तसंही राजकुमार दादाबद्दल घरात कोण बोलत नाही. आम्ही वेगळं बोलवतो. हो. हा बबलू, येतो मी. नील भाऊजी, मॅम उठल्या का? गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? मॅम उठलाय का ना? विसरूनच गेलो बघा. 2 मिनिटं. तुमचं काम झालं समजा. ऐका ना, ऐकतोय ना. त्याची काही एक गरज नाहीये. मी बघते. बघतच राहा असं. काय बघत राहावं असं वाटतं? तेच कळत नाही. बबलू शेठ, पण मला व्यवस्थित कळतंय तुम्हाला काय बघत राहावं असं वाटतं. वेडा. मला एक कळत नाहीये, तिलोत्तमा मॅमचं मन कसं वळवायचं हे तू फोन करून मला का सांगितलंस? आय मीन, आफ्टर ऑल तू सुद्धा याच घराचे मेंबर आहेस ना? आहे मी याच फॅमिलीची मेंबर, पण बऱ्याचदा जसं दिसतं तसं नसतं शिवानी. आय होप यू अंडरस्टँड. ओके, पण इथे तर सगळं ओके दिसतंय की. थोडी मोठी प्रॉपर्टी आहे, एवढा मोठा बिझनेस आहे. आय एम शुअर तुम्हाला सहज पुरत असेल तो. हो, पण फक्त प्रॉपर्टी आणि पैसा इम्पॉर्टंट नसतो. पॉवर ती पण इम्पॉर्टंट असते. ॲज पर माय इन्फॉर्मेशन तू सुद्धा एक युनिट सांभाळतेसच ना? एक युनिट सांभाळते, कंपनी नाही. ओ, कंपनी सांभाळायची आहे तुला. वाय नॉट? मी डिझर्व करते तर का नाही? आय लाईक युअर कॉन्फिडन्स. तुझ्या नवऱ्याला भेटले मी, खूप स्मार्ट आहेस त्याच्यापेक्षा. थँक्यू सो मच, पण त्याचा उपयोग नाही. कारण या घरात आणि ऑफिसमध्ये मॉम नंतर फक्त सारंगचं चालतं. त्याच्या सहीशिवाय कोणतंही काम होत नाही. एक मिनिट, पण तुझा नवरा सारंगपेक्षा मोठा आहे ना? आहे, म्हणजे सगळ्यात मोठा राजकुमार दादा आहे, मग नील म्हणजे माझा नवरा, आणि मग सारंग. पण मॉमचा विश्वास फक्त सारंगवर आहे. आणि नील तुझा नवरा काहीच बोलत नाही यावर? नील एकदम गाय आहे, म्हणजे तो त्याच्या आईसमोर एकही शब्द बोलत नाही. आय फील सॉरी फॉर यू. पण आता काय करू शकतो? करू खूप काही शकतो मनात आली तर. म्हणजे मला अशी माणसं आवडतात जी माझ्यासारखा विचार करतात. आपला हक्क मिळवण्यासाठी काही करू शकतात किंवा प्रयत्न तरी करू शकतात. म्हणजे तू पण तोच विचार करते का जो मी करते? मे बी आपण सेम ट्रॅकवर असू शकतो. हे मॅम, काम झालंय. गुड.
ऐश्वर्या, तुला जर काही मदत करता आली तर आवडेल मला. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. पण जेन्युइनली तुला मला मदत करायची आहे? वाय नॉट? सरळ विचारते तुला. ओके, तुझा या घरात येण्यामागचा हेतू काय आहे? काय ना ऐश्वर्या, जादूगाराची जादू बघायची असते. जादू कसा करतो ते बघितलं ना, सगळी गंमत जाते त्याची. मग मला कधी दाखवतेस तुझी जादू? आहे एक जादू माझ्या डोक्यात, पण त्यासाठी तुझी वहिनी ती सावली, तिला सारंगपासून थोडं लांब करायला लागेल. या बाबतीत मी तुझी मदत करू शकते. बघ म्हणजे केलीच पाहिजेच असं काही नाही आहे, आणि जर केलीस पुढे मागे मीही तुझी मदत करेन. मला कळतंय तू काय म्हणतेस ते, पण त्यासाठी मला हिची मदत लागेल. एनी टाइम. अहो हं. हे घ्या. हो 5 मिनिटात म्हणजे मला तुमच्यासोबत येता येईल. हे घ्या घ्या घ्या. सावली ऐक, हा. आज नको येऊ तू. का? अगं आज नको येऊ, खूप घाई गडबड आहे, उगाच दगदग होईल तुझी. हो असं काय करताय? मला यावं लागेल. मी हवं तर तुमच्यासोबत मीटिंग मध्ये नाही येणार, पण मी बाहेर बसून राहील, पण मला यावं लागेल. सावली माझं ऐक. सारंग, सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी दरवेळी तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब करते, बट इट्स अर्जंट. सारंग, कॅन यू प्लीज डू मी अ फेवर? काय? माझा ड्रायव्हर नाही आलाय ऍक्च्युली, गाडीतच काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि आता दुसरी गाडी बोलवायला वेळ नाही आहे. कॅन यू प्लीज ड्रॉप मी? हा मी ऑफिसलाच निघालोय. ग्रेट, चल ना लगेचच निघूया. आय एम ऑलरेडी लेट, क्लायंट इज वेटिंग. शिवानी मॅडम 5 मिनिटं थांबाल का? मी पण येते तुमच्यासोबत. तू ऑफिसला येणार आहेस? हो हा एवढा सगळा पसारा आवरून मग? हो, मला 5 मिनिटं लागतील आवरायला. मी लगेच येते. अगं ऐक ना, ये तू ऑफिसला, पण आवरून ये ना सावकाश. आम्ही पुढे होऊ प्लीज. हो नाही नाही, असं कसं चालेल? माझं तिथे येणं महत्वाचं आहे. मी येते तुमच्यासोबत. सावली, आय एम सॉरी, बट असंही तू ऑफिसला येऊन काय करणार आहेस? इट्स अ लॉंग स्टोरी. ओके, तू जाता जाता सांग. आपण पुढे तर होऊया ना. सावली आवरून पटकन या. हां. सर सर जाऊ नका, मी येते लगेच. ये. परफेक्ट. बबलू, हां. मला ऑफिसला सोडशील का? वहिनी कानाखाली मान ना, मी श्वासच बसत नाहीये. जोरात त्या मारते, हळू मारायची ना. सोडणार ना, का नाही सोडणार? हार असा अर्धवट ठेवून जाणारच? वहिनी मी नाही गेलो ना तर माझी हार होणार. बबलू, हां. हे सगळं देवासाठी चाललंय की नाही, तरी असं सोडून जाशील? वहिनी माझ्या देवीचा विचार कर ना. बबलू, वहिनी अति काही दगा दे. ऐक ना, ऐकतोय ना. मला खूप उशीर होतोय. चल ना लवकर प्लीज. चल माझी गाडी आहे, मी काढतो. आलं सो. हो, बाय बाय. मॅम, काम झालंय. ओके, गुड. ही शिवानी खूप हुशार आहे. हिचा उपयोग नक्की होणार मला. आता पण त्या किरण सोबत बबलूला घराबाहेर पाठवलं तिने. एक्स्ट्रीमली स्मार्ट मूव्ह. तारा, चल
आपल्याला कामाला लागायचं. अगं सावली, तारा मॅडम तुम्हाला काही हवं आहे का? काही हवं असेल तर प्लीज अमृता वहिनींना सांगा. हा का ग तू कुठे चालली आहेस? मी सारंग सरांसोबत जाते. आता हे काय सुरू केलंस नवीन? आता तू त्याच्याबरोबर ऑफिसला पण जाणार आहे? अगं सतत नवऱ्याच्या मागे मागे करत राहिलं म्हणजे खरं प्रेम आहे. हे तू मुद्दाम सिद्ध करतेस का? नाही हो, मी मुद्दाम का करेन? जगन्नाथजींनी मला सारंग सरांची काळजी घ्यायला सांगितली. हा, ते काहीतरी संकटाचं म्हणाले होते ना? ते ऑलरेडी आलंय, तुलाच दिसत नाहीये. म्हणजे ती शिवानी तुझ्या नवऱ्याला घेऊन गेली. अहो काय झालं माहितीये का, त्या शिवानी मॅडम आहेत ना, त्यांची कार बंद पडली आहे म्हणून सारंग सर त्यांना फक्त सोडणार आहेत. तो तिला नाही, तुला सोडणार आहे. जपून राहा. आवर आवर आवर. ॲक्च्युली ही मीटिंग्स ना नेहमी वेळेत पोचते. मला कधीच उशीर होत नाही. बेसिकली आय लाईक डिसिप्लिन. पण आज मलाच उशीर होईल असं वाटतंय. येईल सावली येईल. आवरून झालंच असेल तिचं. कुठे ते किरणचं काम आहे ना, तिला सोडायला चाललंय. आम्ही पण चाललोय. आमच्या सोबत चला. सारंग, किरण माझ्यापेक्षाही पंक्च्युअल आहे. बिसाइड्स तिला पुढे जाऊन मीटिंगची तयारी तरी करू दे ना प्लीज. लेट हर गो. ऐका ना, तुम्ही या तुमच्या वेळेत, मी निघते पुढे. बबलू चाल ना लवकर प्लीज. बस. पाय टेकतायत ना? हा, तयारी करून गो. हो हो. म्हणजे किरण सुपर फास्ट आहे. आता गेल्यावर पण 5 मिनिटात सगळं तयार करून ठेवेल. मलाच लेट होईल असं वाटतंय. काय करतोस? सावलीला फोन लावलाय. हा. काय काय झालं? उचलत नाहीये. यार थांब बघून येतो. नाही, एक काम करूया. मी कॅबनी पुढे होते, तू ये ना सावकाश तिला घेऊन. अरे नाही नाही 2 मिनिटं थांब. येईलच ती. आणि तसंही कॅब यायला वेळ लागेलच. हो तेही आहेच म्हणा. सारंग, कॅन यू डू मी अ फेवर? तू प्लीज मला आधी ड्रॉप करून येशील आणि मग आरामात सावलीला घेऊन येशील प्लीज. ॲक्च्युली काय ना, मला खूप अंधारच फील होतं मीटिंगला लेट केल्यावर. प्लीज. बरं चल. ग्रेट. दार कोणी बंद केलंय? कुठे गेला? काय करू? कोणी बाहेर आहे का? वहिनी, बबलू दादा.
अगं पण मग तू त्यांना सांगायचंस ना, मी ऑफिसला पोहोचतच होते. काय झालं? मला जे वाटत होतं ना तेच झालं. म्हणजे सरांना पण खूप वेळ काढलाय. क्लायंट निघून गेले. खूप इम्पॉर्टंट डील होती. तुला माहिती इतक्या वर्षात मी काय मिळवलंय? ट्रस्ट, विश्वास. माझे बिझनेस गुरु मला नेहमी सांगायचे, जो वेळेची किंमत करत नाही, वेळ त्याची किंमत करत नाही. नवसी, एनिवे, तुझी काहीच चूक नाही आहे. खरं तर आपण वेळेतच निघालो होतो. सावलीमुळे उशीर झाला. शिवानी सॉरी. सॉरी, दॅट्स इट. आय डोंट वॉन्ट नो सॉरी. माझी डील कॅन्सल झाली आहे ना, आता तू माझ्याबरोबर माझ्या ऑफिसला यायचंस. अगं पण मीटिंग आहे. सिरियसली सारंग, तुझ्या सावलीमुळे माझी डील गेली. पण तू मीटिंग नाही कॅन्सल करू शकत. कम ऑन. आणि डोंट वरी, तुझा वेळ वाया नाही जाणार. आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. अगं पण नाही आणि बिन नाही. माझी डील गेली ना, आता तू माझ्याबरोबर ऑफिसला यायचंस. कम ऑन. ठीक आहे चालेल चल. बबलू दादा, कोणी आहात का बाहेर? दार उघडा ना. दार उघडा ना प्लीज. कसला आवाज येतोय? वहिनी, कुठे निघाला? अगं, कसला तरी आवाज येतो. तुला आला का? कसला आवाज? नाही, मला वाटतं ना तुम्हाला भास झाला असेल. अरे मला तर नाही आला आवाज. भास? असं म्हणतेस? तुम्ही काय करत होतात का? अगं हो, आरतीची तयारी करायची आहे ना. जरा वहिनी, हा तर सावलीचा आवाज आहे. बबलू दादा, कोणी आहे का बाहेर? सारंग सर, कोणी आहात का बाहेर? कुणाला दार. सावली, सावली, ती कडी कुणी लावली होती? काय माहित. स्ट्रेंज ना. वहिनी, हे का ना, सारंग सर कुठे आहेत? तो कधीच गेला. मला जावं लागेल.